Okay, good afternoon, students. So these are the four different packages of Creo. We call it as Creo distributions, and our solid modeling is called as Creo parametric. So we will start from here. You can double click or you can click open. That will start or initiate the package. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की बल्की असल्यामुळे पॅकेज त्याला वेळ लागतो सुरू व्हायला. तर त्याला वारंवार क्लिक करायची गरज नाही आहे. एकदा क्लिक करायचं आणि थोडंसं वेट करायचं. सुरू होते ते हळूहळू होते. तर आपल्याला आज हे दोन मॉडेल्स बनवायचे आहेत. एक हे वर दिलेलं मॉडेल आहे आणि हे आहे. एक मी तुम्हाला होमवर्कसाठी पाठवलेलं आहे. जेव्हा तुम्ही कॉलेजला याल त्यावेळेस त्याची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. आपण आता सर्वात पहिले हे सुरू करू. आता हे बनवताना सोपा जो उपाय आहे तो म्हणजे आता टॉप व्ह्यू बनवणे आणि त्याला एक्सट्रूड करणे आणि त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे हा क्रिएट करणे हाच एक सोपा मार्ग आहे. म्हणजे दोन किंवा तीन स्टेपमध्ये आपण हे कंप्लीट करू शकतो. तर आपण हा सरळ याचा हा टॉप व्ह्यू बनवून घेऊ. याला जर वरून पाहिलं तर आपल्याला कसं दिसेल, हा प्लस साईन सारखा दिसेल तो, आणि ते बनवू आणि त्याच्यानंतर त्याला एक्सट्रूड करू. सर्वात पहिले पार्ट मोडमध्ये जाऊ. पार्ट मोडमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स दिसतील आणि त्याच्यातल्या कोणत्याही प्लेनवर तुम्ही स्केचिंग करू शकता तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या चॉईसनुसार. मी हे प्लेन निवडलं, याच्यावर मी स्केच असं म्हणतो आणि पॅरलल टू द आय साइट किंवा पॅरलल टू युअर कॉम्प्युटर स्क्रीन असं यांनी होते. हे जे टूल आहे स्केच व्ह्यू म्हणतो आपण. ओरिएंट द स्केचिंग प्लेन पॅरलल टू द स्क्रीन आणि मग इथे आपण स्केचिंग करू शकतो. तर हे आपलं स्केच आहे. याच्यात आता बेटर वे आपण काय करू की थोडासा पोर्शन काढू आणि मग त्याला कंप्लीट करू. तर मी थोडंसं झूम करतो कारण छोटं स्केच आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे काढू. आपल्याला बेसिकली असं काढायचं आहे 20-20-20. हे 20 करून घेऊ आपण, जेणेकरून काय होईल की आपलं बाकीचं स्केच ऑटोमॅटिकच व्यवस्थित येईल. थोडं बाहेर थांब बरं, क्लास चालू. 20-20-20 आपण हे केलं. इथे लॉकिंग येतं L1 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 इथे दिसत असेल तुम्हाला L1 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 आहे म्हणजे ऑटोमॅटिकच ते 20-20-20 झालेलं आहे. हे 20 आहे, हे 20 आहे, हे 20 आहे. आता हे 10, पुन्हा हे 20 वगैरे असं करता येईल आपल्याला. शिफ्ट आणि जर तुम्ही असं केलं तर याला शिफ्ट आणि मिडल माउस बटन जर हे केलं तर असं करता येईल. हे 10 आहे दिलेलं 10.
किंवा तुम्ही अर्ध स्केचिंग करून त्याला मिरर पण करू शकता. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. आपण ते पण करून पाहायचा प्रयत्न करू. दहा अर्ध स्केच काढलं. पण अर्ध स्केच काढल्याने फायदा असा होईल की आपला स्केचिंगचा थोडासा वेळ पण वाचेल आणि आपल्याला मिरर कमांडचा यूज पण करता येईल. दोन्ही फायदे आहेत त्याच्यात. तर 20, त्याच्यानंतर 20 हे डायमेन्शन 20 आय थिंक मी दाखवलेलं नाही आहे. हां, हे L1 आहे, त्याच्यामुळे दाखवायची गरजच नव्हती. आणि हे 10 असेल आय थिंक. 10 आहेच आहे, तिथे काही गरज नाही आहे दाखवायची. हे पण 10 आहे. ओके करता येईल तुम्हाला. अशा टाईपचा स्केच झालेला आहे तयार. आता याला एक्सट्रूड करायचं आहे. एक्सट्रूड किती करायचं आहे तर 10 + 20 30 + 10 40. 40चं एक्सट्रूजन आहे. तर पहिले आपला व्ह्यू चेंज करून घ्या. शेडिंग विथ एजेस, मॉडेल, एक्सट्रूड, एक्सट्रूड ऑन बोथ साइड. आणि आपण कॅल्क्युलेशन केलं होतं 40चं कॅल्क्युलेशन करून टाका. आपण हा अर्धा पोर्शन काढलेला आहे. हा जो होता याचा आपण अर्धाच पोर्शन काढला. आता अर्धा पोर्शन जो आहे तो आपण मिरर करू. मिररिंग प्लेन फक्त सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. बाकी ॲटोमॅटिकच मिरर केल्यावर मिरर होऊन जाईल आणि पूर्ण पोर्शन निघेल. याच्यामुळे काय झालं की फास्टमध्ये आपलं ड्रॉइंग कम्प्लीट झालं किंवा मॉडेल कम्प्लीट झालं. आता आपल्याला इथून एक ब्लॉक याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, इथून किंवा इथून म्हणा. आणि तो ब्लॉक जो आहे तो 10/20/10 असा ब्लॉक आहे. 10/20/10 असा ब्लॉक आहे. तो याच्यावरून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. तर सरळ रेक्टँगल तुम्ही घेऊ शकता. पहिले स्केचिंग घ्या. हा स्केच, त्याच्यानंतर व्ह्यू, वायरफ्रेम. वायरफ्रेम झाल्यावर हे झालं.
बॉक्स आहे आपला 10x20चा, सरळ 10x20चा बॉक्स. 20, 10, इथे पण 10. ठीक आहे. ओके केलं आपण. ओके केल्याच्या नंतर पुन्हा व्ह्यू मध्ये जाऊ. व्ह्यू मध्ये गेल्यावर शेडिंग अँड एजेस, पुन्हा आपल्या मॉडेलमध्ये गेल्याच्या नंतर एक्सट्रूडचं डायरेक्शन चेंज करावं लागेल आणि अप टू द सरफेस असं करावं लागेल आणि सरफेस घ्यावा लागेल हा खालचा आणि ओके. तर हे काय झालं, इथे आपल्याला जसं पाहिजे होतं तसं हे निघालं आहे. ओके, जसं पाहिजे होतं तसं निघालं. आता याला तुम्ही जर मिरर केलं, हे फीचर आपलं कम्प्लीटच होऊन जाईल. हे घेऊ आपण आणि त्याला मिरर करू. फक्त मिररिंग प्लेन सिलेक्ट करा आणि ओके करा. आपल्याला हे कम्प्लीट फीचर जे आहे किंवा कम्प्लीट जो बॉक्स आहे तो असा मिळेल. त्याच्यात काय केलं आपण, अर्धच पोर्शन काढला आणि त्याला मिरर कमांडचा 2 वेळा यूज केला. हे पण मिरर करायसाठी, फीचर मिरर करायसाठी यूज केलं आणि आपण जे मॉडेलचं स्केच आहे ते पण अर्धच काढलं, त्याचं पण मिररिंग केलं. तर इथे मिरर कमांडचा आपण चांगल्यापैकी यूज केलेला आहे. ओके, हे एक आपलं मॉडेल आहे आणि आता हे तुम्ही सेव्ह करू शकता. तुम्ही जर सेव्ह ॲज कॉपी, आणि मी जनरली आता 28 OCT 2021 असं करून मी सेव्ह करतो आणि क्लोज. हे क्लोज केलं. न्यू पार्ट मोड, आणि आपल्याला आता दुसरं काढायचं आहे. दुसरं आहे आपलं हे. आता याच्यात जर आपण या डायरेक्शननी पाहिलं तर आपल्याला जे स्केच दिसेल ते आपल्याला पहिले काढावं लागेल. तुम्ही रफली याची जी लेंथ आणि डायमीटर आहे, लेंथ आणि विड्थ आहे किंवा लेंथ आणि हाईट आहे, ते मोजून डायरेक्टली तुम्ही काढू शकता. आपण हाईट, त्याची लेंथ मोजू. ती आहे 40 प्लस हे 20 40 प्लस हे आहे 120 टोटल. हे आहे 80, म्हणजे 80 झाले. हे प्लस 20 आणि हे 20, 120 बरोबर आहे. 120 ना? यस सर. हां, 120. ओके, 120 हे. आणि हाईट आहे 20 आणि इथून एवढी आहे 20 40 आणि 10 50, 120 बाय 50. ठीक आहे, 120 बाय 50 असं काढावं लागेल आपल्याला. 120 बाय 50. ओके, असं जरी काढलं तरी येऊन जाईल. स्केच मध्ये जा, पॅरलल टू द स्क्रीन करा. एक लाईन काढा 120 ची ही लाईन काढू आपण. आणि याला अशा पद्धतीने काढू की अर्धी लाईन या साईडला आणि अर्धी लाईन त्या साईडला असली पाहिजे. 120 ची लाईन अंतर काढू 120/2 म्हणजे 60 होईल. हे ॲटोमॅटिकली डिवाइड होऊन जाईल. त्याच्यानंतर याची थिकनेस आहे 10 घ्या. 10 घेतल्यावर हे 40 येईल.
हे झालं 120, हे 60, हे दिलेलं आहे त्यांनी 10, हे दिलेलं आहे 40 आय थिंक, R20 म्हणजे 40, हे 20 आणि 20 40, 40 40, आणि हे किती दिलेलं आहे हे पाहावं लागेल. असं ॲज सच काही दिलेलं तर नाही आहे हे, 40 आहे ना सर. पण हे 20 आणि 20 40च आहे. नाही नाही 40 नाही आहे, हो 40च आहे. यस सर, 40 आहे ना. 40च आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित झालं आता. बाकी हे जे वीक डायमेन्शन आहे हे नाही केले स्ट्रॉंग तरी चालेल तुम्हाला. हे जे डार्क ब्ल्यू दिसतात हे स्ट्रॉंग डायमेन्शन म्हणतात त्याला. म्हणजे हे स्ट्रॉंग डायमेन्शन असतात, हे चेंज सहजासहजी चेंज होत नाही. आणि हे जे वीक डायमेन्शन असतात, ज्या पद्धतीने तुमचं स्केच चेंज होईल त्या पद्धतीने डायमेन्शन सुद्धा चेंज होतात. दोज आर कॉल्ड ॲज वीक डायमेन्शन. अँड स्ट्रॉंग डायमेन्शन कॅन बी चेंज बाय द युजर ओनली, दे विल नॉट चेंज ऑन देअर ओन. त्याला आपण स्ट्रॉंग डायमेन्शन म्हणतो. तर स्ट्रॉंग आणि वीक कसे ओळखायचे? So they are recognized on the basis of color. Strong dimension are denoted by dark blue color, whereas weak dimensions are denoted by sky blue color. इथे स्काय ब्लू कलर आहे, ते वीक डायमेन्शन डिनोट करते. तर आपलं मॅक्सिमम जेव्हा आपण एक्सट्रूड करतो तर वी शुड कीप इन माइंड दॅट मॅक्सिमम डायमेन्शन शुड बी स्ट्रॉंग डायमेन्शन. जास्तीत जास्त डायमेन्शन हे स्ट्रॉंग असले पाहिजे, शक्यतोवर वीक डायमेन्शन नसावं. पण आता होते काय की जसं आता हे 40 आणि 10 आहे, तुम्ही याला जर नाही याला चेंज करण्याची काही गरजच नाही, याला या डायमेन्शनचा ॲज सच असा उपयोगच नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण काही चेंज करू नये, नाही तर मग ते कॉन्फ्लिक्ट दाखवेल. पण आपल्याला हे डायमेन्शन मेन नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण काही याला चेंज करणार नाही, आपल्याला काही उपयोग नाही आहे त्याचा विशेष. हे आपल्याला ठरवायचं असते की कोणतं डायमेन्शन आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. इथे आपलं हे स्केच कम्प्लीट झालं, ओके करून देऊ. ओके केल्याच्या नंतर डायरेक्ट एक्सट्रुजन आहे 40. तर जनरली आपण बोथ साईड एक्सट्रुजन करतो, प्लेनच्या दोन्ही साईडला अर्ध अर्ध. इथे 40 टाकून द्या आणि ओके करून टाका. 40चं एक्सट्रुजन इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला राऊंड कमांड यूज करावं लागेल. इथे आपल्याला राऊंड करावं लागेल आणि इथे पण राऊंड करावं लागेल. पहिले आपण इथे राऊंड करून घेऊ. इथे राऊंडिंग रेडियस दिलेली आहे 20. इथे 20. इथे ओके करा. त्याच्यानंतर इकडे दिलेली आहे राऊंडिंग रेडियस तीच 20 आहे. म्हणजे मगाच्या याच्यात जरी केलं असतं तरी चाललं असतं. 20 इथे पण 20 आणि इथे पण 20. तर असे आपण 4 ठिकाणी, 4 नाही 6 ठिकाणी राऊंडिंग केलेलं आहे. ओके, आता आपल्याला याच्यातून एक होल क्रिएट करायचा आहे, थ्रू होल, आणि इथे पण होल क्रिएट करायचं. राऊंड झाल्याच्या नंतर सर्वात पहिले आपलं जे काम राहील दॅट विल बी इन्सर्शन ऑफ द ॲक्सिस इन द सिलेंड्रिकल सरफेस. म्हणजे याच्यात सध्या ॲक्सेस नाही आहे, कारण की हा सिलेंड्रिकल सरफेस आपण राऊंड कमांडनी क्रिएट केलेला आहे. तो काही सिलेंड्रिकल आपण पहिले काढला नव्हता, तो पहिले कसा होता, रेक्टँग्युलर होता. त्याला आपल्याला ॲक्सिस टाकावं लागेल. ॲक्सिस आपण रेफरन्स ॲक्सिस टाकतो. हा नुसता सरफेस सिलेक्ट करा आणि ॲटोमॅटिकच तुम्हाला इथे ॲक्सिस आलेली दिसेल. अशा पद्धतीने आपण इथे रेफरन्स ॲक्सिस टाकायची. हा सरफेस सिलेक्ट करा, इथे ॲक्सिस आलेली दिसेल. हा सरफेस सिलेक्ट करा, इथे पण ॲक्सिस आलेली तुम्हाला दिसेल.
इथे आपण एक रेफरन्स ॲक्सेस टाकली, इथे राहिली आहे. इथे पण एक रेफरन्स ॲक्सेस टाकले. अर्थात दुसऱ्या साईडला नाही टाकली तरी चालेल, कारण की आपण तर जनरली मिररच करतो ते फीचर. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट होल याच्यावर काढू शकतो. होल कमांडच घ्या तुम्ही डायरेक्ट. प्लेसमेंट याच्यावर द्या आणि इथे प्लेसमेंटमध्ये गेल्यावर कंट्रोल घेऊन दुसरा रेफरन्स सिलेक्ट करा. 2 रेफरन्स आणि थ्रू होल आहे तर थ्रू होल सिलेक्ट करा. आणि आता आपल्याला फक्त याचं डायमीटर द्यायचं आहे. डायमीटर आहे 10. डायमीटर आहे 10 आहे का? 510 दिल्यावर फार छोटं दिसते, पण हे त्याच्यातल्या फिगर सारखं नाही दिसत. जर आपण 20 दिलं तर काय दिसेल? 20 वाटते, मग 10 तर नाही वाटत. 20च आहे ते, चुकलं असेल त्याचं, किंवा याच्यात दिसताना आपल्याला ते 10 दिसून राहिलं, ते असेल 20 कदाचित, कारण की सारखेच दिसून राहिले ना. तर हे 20 आहे. आणि आता याचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे, की कारण की हा जो आहे हा 20 अंतरावर आहे काय? तो 20 अंतरावर आहेच, कारण की ॲक्सेसच आपली 20 अंतरावर होती, त्याच्यामुळे तिथं काही करायची गरज नाही आहे. ओके. ठीक आहे. हे जे तुम्हाला 10 दिसते ते ॲक्च्युअलमध्ये 20 आहे. ते तिरपं असल्यामुळं कदाचित ते 10 दिसत असेल. तर हे झालं आपलं एक होल. आता इथे दुसरं होल काढू आपण आणि त्याची लागल्यास कॉपी करून टाकू. पुन्हा होल कमांड. आता मी इथे प्लेसमेंटमध्ये जातो आणि कंट्रोलनी दुसरी ॲक्सेस सिलेक्ट करतो. नेहमीप्रमाणे इथे 20 घेतो, इथे 20 आहेच, इथे थ्रू होल घेतो आणि ओके करतो. आता आपल्याला फक्त याचं मिरर करायचं आहे. हे जे होल आहे याला फक्त मिरर करायचं आहे. मिरर करताना तुम्हाला फक्त प्लेन घ्यावं लागेल आणि ओके म्हणावं लागेल, तर मिरर होऊन जाईल. तर हे आता आपली जी ब्रॅकेट आहे ही कंप्लीट झालेली आहे. ओके. अशा पद्धतीने आपलं स्केच जे आहे हे इथे कंप्लीट झालेलं आहे. ओके. तर कोणाला काही अडचण आहे याच्यामध्ये? अस्मिता दांडे? नो सर, आज बरोबर आहे सगळं. बरोबर आहे ना? ओके. येस सर, दोन्ही डायग्राम ओके. बरोबर आले. तर आपण इथे मग थांबू आज. रेकॉर्डिंग चालूच आहे. रेकॉर्डिंग जर सेव्ह करायची असेल तर थांबणं आवश्यक आहे, अदरवाईज ती खराब होऊ शकते. ओके सर. ओके. वडतकर, अरे याच्यात आपलं हे टाइम मॉनिटरिंग होते ना? ओके. तर आपण आता मी तुम्हाला अटेंडन्सही पाठवतो आणि रेकॉर्डिंग पाठवतो. ओके. ठीक आहे सो सर. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.